कोणाकोणाला असे साजूक तुपातले छान असे मेथीचे लाडू आवडतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि उद्याच्या भागामध्ये डिंकाचे लाडू, अळीवचे लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू असतील, खारीक खोबऱ्याचे लाडू असतील, त्याचबरोबर खजूरचे लाडू, यापैकी कोणत्या लाडूचा प्रकार तुम्हाला उद्याच्या रेसिपीमध्ये पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हिवाळा स्पेशल खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आज आपण ही मेथीचे लाडू बनवलेले. अहो, दवाखान्याला कसले पैसे घालता, अशा पद्धतीने छान असे कविताज किचनचे लाडू पाहून वेगवेगळे लाडूच्या रेसिपीज बनवा आणि दवाखान्यापासून लांब राहा. आणि हो, माझ्यासारखाच तुम्ही खूप सारा पौष्टिक आहार घेत असाल तर कविताज किचनला आत्ताच फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कारण इथे मिळतात खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज. घरच्या उपलब्ध साहित्यात तर आपण वर्षभर खूप साऱ्या रेसिपीज पाहत असतो, परंतु आरोग्य टिकवणं हे आजची सर्वात मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे तुम्हाला जर छान असं आरोग्य टिकवून ठेवायचं असेल आणि खूप साऱ्या पौष्टिक रेसिपीज तुमच्या आहारामध्ये आणायच्या असतील तर वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा, कारण हिवाळ्यामध्ये आपण खूप साऱ्या लाडूच्या रेसिपीज पाहणार आहोत. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण अजिबातही कडू न होणारे मेथीचे लाडू खुसखुशीत कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत. बऱ्याचदा मेथीचे लाडू हे कडू होतात असं म्हणतात, परंतु माझी पाहून रेसिपी तुम्ही बनवली ना तर तुमचे लाडू अजिबातही कडू होणार नाही. त्यासाठी या ठिकाणी साधारणतः 25 ग्रॅम एवढी मेथी घेतलेली आहे. आता मेथी जर तुम्ही भाजली ना तर तुमचे लाडू कडूच होणार, परंतु मेथी भाजायची नाही. कढई हलकीशी गरम करायची, गॅस बंद करायचा. त्यानंतर अशा पद्धतीने अगदी अर्धा मिनटं गरम कढईमध्ये ही मेथी टाकायची. त्यानंतर लगेचच काढून घ्यायची. 5 मिनटं तसंच ठेवली. थंड झाल्यानंतर लगेचच आपण ती मिक्सरला दळून घेतली. मिक्सरला दळत असताना अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर ही मेथी दळून घ्या. त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे मेथीचे लाडू करताना साजूक तूप मोजून घेऊ नका. जेवढं जास्त तुम्ही साजूक तुपाचा वापर कराल ना तेवढे तुमचे मेथीचे लाडू हे अगदी कडू न होणारे, खुसखुशीत होणार. त्यामुळे आजच खूप जास्त साजूक तूप तयार करून ठेवा. साजूक तूप अर्धी वाटीमध्ये पण छान अशी मेथी भिजत घातली. दुसरा दिवस आहे मेथी छान अशी मिक्स करून द्यायची. ही प्रोसेस तुम्हाला 3 दिवस फॉलो करायची आहे. दररोज एकदा ही मेथी साजूक तुपामध्ये छान अशी मिक्स करत राहायची आणि 3 दिवस ते मिश्रण पुन्हा एकदा झाकून ठेवायचं. 3 दिवस झालेले आहे. मेथी आपली छान अशी साजूक तुपामध्ये मुरलेली आहे. त्यामुळे आता तुमचे मेथीचे लाडू अजिबातही कडू होणार नाही. साहित्य आपण प्रमाण हे करताना पाहूया, परंतु आता फक्त साहित्य ओळख पाहूया. खारीक, खोबरं, डिंक, काजू, त्यानंतर गोडंब्या घेतलेल्या आहे, खसखस घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे, त्यानंतर बदाम घेतलेले आहे, त्याचबरोबर गूळ आणि या ठिकाणी गव्हाचं पीठ. आता साहित्य भाजत असताना मी ते प्रमाण सांगणारच आहे. त्याचबरोबर साजूक तूप मात्र तुम्ही पाहिलं ना अगदी डब्बा भरून घेतलेला आहे. साजूक तूप म्हटलं की माझी अजिबातही तडतड नसते. अगदी पाहिजे तेवढं ना मन भरेल एवढं मी साजूक तूप वापरत असते. त्यामुळे किती साजूक तूप मी वापरलेलं आहे हे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण माझा काही भरोसा नाही. अगदी डबाभर म्हटलं ना तरी मी साजूक तूप यासाठी वापरू शकते. त्यामुळे परंतु या ठिकाणी मी किती वापरलेलं आहे हे मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगणारच आहे. आता प्रत्येक साहित्य भाजत असताना गॅस कमी ठेवायचा आणि मंद आचेवर सर्व साहित्य भाजून घ्यायचं. आता कोणतं साहित्य साजूक तुपामध्ये भाजायचं किंवा कोणतं साहित्य हे साजूक तुपामध्ये भाजायचं नाही हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता काजू बदाम साजूक तुपामध्ये भाजले. 40 काजू आणि 40 बदाम घेतलेले होते. गोडंब्या या ठिकाणी पोहे खाण्याचे 2 चमचे एवढ्या गोडंब्या घेतलेल्या आहे. आता यामध्ये जे सर्व साहित्य वापरायचं आहे ना त्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक देखील करू शकता पौष्टिकता वाढविण्याच्या दृष्टीने. त्याचबरोबर 1 वाटी या ठिकाणी खारीक पावडर घेतलेली आहे. खारीक पावडर वापरताना मी सजेस्ट करेल की तुम्ही विकतची खारीक पावडर वापरू नका. ती बऱ्याचदा भेसळयुक्त असते. त्यामुळे घरगुती खारीक आणून तुम्ही ती स्वच्छ कापडाने पुसून त्यावेळी डस्ट काढून त्यानंतर ती कुटून घेऊ शकता. घरीच मिक्सरला दळून ती खारीक पावडर नक्कीच तयार करा, कारण नेहमी म्हणत असते की पौष्टिकतेचा वापर करणार आहोत. त्यामुळे पौष्टिकता म्हणलं की स्वच्छता देखील तेवढीच आली. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी खारीक पावडर मी तर म्हणेल घरीच तयार करा.
या ठिकाणी खारीक पावडर देखील हलकीशी भाजून झालेली आहे. खारीक पावडर भाजताना देखील थोडासा साजूक तुपाचा वापर केलेला होता. त्यानंतर 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं स्लाईस करून मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर मी ते मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं. आता खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेलाचं असतंच, त्यामुळे या ठिकाणी साजूक तूप वगैरे टाकण्याची गरज नाही. तसंच मी या ठिकाणी ते मिक्सरला दळून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी साहित्य कोणतं मी सेपरेट ठेवलेलं आहे आणि कोणतं एकत्र करून ठेवलेलं आहे हे देखील तुम्ही लक्षात घ्या, कारण त्याचा पुढे आपल्याला वापर होणार आहे. त्यानंतर खसखस घेताना पोहे खाण्याची 1.5 चमचा एवढी खसखस घेतलेली आहे. अगदी तुमच्या आवडीप्रमाणे यामधील सर्व साहित्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. या व्यतिरिक्त जर तुम्हाला यामध्ये पौष्टिकता वाढवण्याच्या दृष्टीने मखाना वगैरे किंवा मगजबी असं कोणतंही साहित्य तुम्हाला ॲड करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता. 1 वाटी या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहे. आता तीळ भाजताना देखील तुपाचा वापर करायचा नाही. गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आणि तीळ तडतडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. हे पहा, तीळ छान असे तडतडायला लागले म्हणजे तीळ आपले भाजून झालेले आहे. तीळ काढताना मात्र आपल्याला सेपरेट ताटामध्येच काढून घ्यायचे आहे. छान असे थंड करून घ्यायचे. त्यानंतर ते मिक्सरला दळून घेणार आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी कढईमध्ये टाकणार आहोत साजूक तूप. डिंक हलकासा आपण मुसळच्या साहाय्याने ठेचून घेतला आणि मंद गॅसवर डिंक छान असा फुलेपर्यंत हा डिंक तळून घ्यायचा. आता या ठिकाणी मेथीचे लाडू असतील किंवा कोणतेही डिंकाचे लाडू वगैरे असतील ते खाताना बऱ्याचदा टचटच लागतं, कारण तुमचा जो डिंक आहे ना तो आतपर्यंत छान असा तळले गेलेला नसतो, तो तसाच कच्चा राहतो. त्यामुळे तुमचे लाडू कचकच लागतात. त्यामुळे तसं होऊ नये यासाठी डिंक तळताना काळजी घ्या. त्यानंतर कढईमध्ये साजूक तुपामध्ये हा डिंक मी छान असा तळून घेतलेला आहे. खूप जास्त फुलेपर्यंत हा डिंक मंद गॅसवर तळून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण टाकूया या वाटीच्या मापाने साधारणतः 1.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ. जे रोजचं चपातीसाठीचं पीठ आहे तेच पीठ या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे. पीठ भाजताना मी अगोदर साजूक तुपाचा वगैरे कसलाही वापर केलेला नाही. मंद गॅसवर हे पीठ छान असं साजूक तूप न टाकता मंद गॅसवर हलकासा वास सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. त्यानंतर आपले काजू बदाम त्याचबरोबर या ठिकाणी जे साहित्य होतं गोडांब्या ते छान असं थंड झालं, त्यामुळे मी ते लगेच मिक्सरला दळून घेतलेलं आहे. त्यानंतर पांढरे तीळ मी सेपरेट दळून घेत आहे, कारण पांढरे तीळ बाकीच्या साहित्यामध्ये जेव्हा तुम्ही टाकता ना त्यावेळेस ते व्यवस्थित अशी बारीक होत नाही. त्याचबरोबर प्रत्येक साहित्य मिक्सरला दळून घेत असताना पल्स मोडवर दळून घ्या, जेणेकरून त्यामधील जे तेल आहे ते रिलीज होणार नाही. त्यानंतर अशा पद्धतीने मंद गॅसवर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ भाजण्यासाठी साधारणतः 10 मिनटं मला एवढा वेळ लागलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने पिठाचा हलकासा रंग चेंज झाल्यानंतर जी मेथी आपण साजूक तुपामध्ये मिक्स करून ठेवलेली होती, भिजत घातलेली होती, ती सर्व मेथी यामध्ये टाकायची. आता गव्हाचं पीठ भाजताना आपण साजूक तूप वापरलं नाही, कारण आपल्याला ही मेथी त्यामध्येच भाजून घ्यायची होती. या मेथीमध्ये ऑलरेडी आपण 1/2 वाटी साजूक तूप ओतलेलंच होतं, टाकलेलं होतं. त्यामुळे त्या साजूक तुपामध्ये हे पीठ व्यवस्थित असं भाजले जाणारच आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण साजूक तूप अगोदर वापरले नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि छान असं हे साजूक तुपामध्ये ही मेथी देखील या गव्हाच्या पिठामध्ये छान अशी भाजून घ्यायची. गॅस कमीच ठेवायचा. या ठिकाणी सुरुवातीपासून ते सर्व साहित्य भाजीपर्यंत तुम्हाला गॅस कमीच ठेवायचा आहे. आता पीठ देखील छान असं भाजून झालं, ते आपण यामध्ये टाकलेलं आहे. सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, त्याचबरोबर मिक्सरला देखील दळून झालेलं आहे. त्यानंतर आपण गूळ घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर वाटीमध्ये दाखवताना थोडाच गूळ दाखवला होता, परंतु किती गूळ मला यासाठी लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते. थोडेसे गोड लाडू आवडतात, त्यामुळे या ठिकाणी पूर्णपणे अर्धा किलोला थोडासा जास्त एवढा गूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक हे करू शकता. अर्धा किलो गूळ आणि वरती अगदी 20 ग्रॅम एवढा गूळ मी घेतलेला असेल, म्हणजे एकूण 280 ग्रॅम एवढा गूळ मी वापरलेला होता. त्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित गूळ यामध्ये मिक्स केल्यानंतर मिक्सर चालू बंद करत पुन्हा एकदा हे मिक्सरला दळून घेणार आहोत. हे पहा, मिश्रण जरी तुम्हाला हे गूळ टाकल्यानंतर सुद्धा कोरडं वाटत असलं तरी काही हरकत नाही. आपण खूप सारं साजूक तूप, गरम साजूक तूप करून यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे आपलं लाडू आपोआपच छान असे वळले जातात. आता या ठिकाणी खूप जास्त आपण लेडीज म्हटलं की आपल्याला भांडे वगैरे घासण्याचं खूप कंटाळा येतं, त्यामुळे मी भांड्याची बचत करत आहे आणि त्याच परातीमध्ये एका बाजूला मिश्रण सर्व बाजूला करून घेतलं आणि त्यातच हे सर्व टाकत आहे. अशा पद्धतीने मिक्सरला 4 बॅचेसमध्ये
हे व्यवस्थित असं दळून घेणार आहे. तुम्ही देखील कधी कधी असं करता का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला भांडे वगैरे घासण्याचा खूप कंटाळा आला तर तुम्ही अशा पद्धतीने भांड्यांची बचत करता का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच किचनमध्ये पसारा होऊ नये यासाठीच्या जर खूप साऱ्या टिप्स तुम्हाला शिकायच्या असतील, माहीत करून घ्यायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये तशी एक कमेंट नक्कीच करा. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच करेन. सर्व मिश्रण आपलं मिक्सरला दळून झालेलं आहे. साजूक तूप आपण छान असं गरम करून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी मोठ्या आकाराचा एक चमचा घेतलेला आहे. घरगुती मी साजूक तूप तयार केलेलं आहे. त्यानंतर तूप छान असं गरम झाल्यानंतर अशा पद्धतीने मोठ्या आकाराचा एक चमचा घ्यायचा, साजूक तूप टाकायचं, पूर्ण जे लाडूचं मिश्रण आहे त्याला अशा पद्धतीने चोळून घ्यायचं. पुन्हा एकदा एक चमचा साजूक तूप टाकायचं. अशा पद्धतीने तुम्हाला साजूक तुपाचा अंदाज घेत यामध्ये सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं. एकूणच मला किती साजूक तूप लागलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून सर्व लाडू एकसारखे तयार होतील. सर्व लाडूंमध्ये मिश्रणमध्ये साजूक तूप एकसारखं व्यवस्थित राहील यासाठी अशा पद्धतीने एकाच वेळेस सर्व साजूक तूप टाकू नका. अशा पद्धतीने एक एक चमचा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करा. हे पहा साधारणतः एवढ्या साजूक तुपाचा मी वापर केलेला आहे. जर वाटीच्या मापाने म्हणाल तर आपण अगोदर अर्धी वाटी मेथी भिजत घालण्यासाठी साजूक तूप वापरलेलं होतं. पाव वाटी आपण सर्व साहित्य भाजून घेण्यासाठी वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी साधारणतः 1 वाटी आणि वरती पाव वाटी एवढं 1.25 वाटी या ठिकाणी या मिश्रणामध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे. कारण मेथीचा लाडू म्हटला की जेवढं जास्त तुम्ही साजूक तुपाचा वापर कराल तेवढे कमीत कमी कडू तुमचे मेथीचे लाडू तयार होतात. त्यामुळे मेथीचा लाडू करत असताना साजूक तुपाचा विचार करू नका. जेवढं जास्त साजूक तूप वापरता येईल तेवढं साजूक तूप छान असं वापरा. या ठिकाणी साधारणतः आपल्याला 2 वाटीच्या आसपास एवढं साजूक तूप या ठिकाणी लागलेलं आहे. छान असे पटकन हे लाडू वळले जात आहे कारण आपण साजूक तूप खूप जास्त प्रमाणात वापरलेलं आहे. गरमागरम मिश्रण देखील झालेलं आहे साजूक तूप गरम वापरल्यामुळे. त्यामुळे पटकन असे अजिबातही टेन्शन न घेता पटकन हे लाडू आपले बनवून तयार झाले. फायनली शेवटचा लाडू आपण वळून घेत आहोत आणि या ठिकाणी सर्व मेथीचे लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. माझी तर हिवाळ्याची तयारी झालेली आहे आणि उद्याच्या भागामध्ये देखील एक लाडूचा नवीन प्रकार आपण शिकणार आहोत. त्यामध्ये डिंकाचे असतील, खजुराचे असतील, खारीक खोबऱ्याचे असतील किंवा अळीवचे लाडू यापैकी तुम्हाला कोणता लाडूचा प्रकार उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. ज्या लाडूची कमेंट जास्त असेल त्या लाडूची रेसिपी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे नक्कीच पटकन कमेंट करा. आणि कविताज किचनचा हा कांदा लसूण मसाला अगदी आपण सेल करत आहोत. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच घरपोच मिळेल. त्याचबरोबर हा कांदा लसूण मसाला वापरून आपण एक रोजची जी भाजी आहे त्यापैकीच एक भाजी करणार आहोत. त्याची लाईव्ह रेसिपी आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत, अर्धा ते 1 तासानंतर. जर तुम्हाला लाईव्ह जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्या लाईव्ह रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं नाव आहे कविताज किचन, त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून, त्यासमोर जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा. म्हणजे दररोज दुपारी 12 वाजता आपण ज्या खूप साऱ्या पौष्टिक आरोग्यदायी रेसिपी पाहत असतो त्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर सर्वात पहिल्यांदा येईल. आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केलेली आहे ते तुम्हाला समजण्यास मदत होईल. त्याचबरोबर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलवरील कोणतीही रेसिपी यूट्यूबला शोधायची असेल तर त्या रेसिपीचं नाव, जर तुम्हाला पनीरची भाजी ही रेसिपी शोधायची असेल तर पनीरची भाजी रेसिपी मराठी कविताज किचन अशा पद्धतीने यूट्यूबवर तुम्ही सर्च करा. पटकन ती रेसिपी माझ्या चॅनलवरील शो होईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्या हिवाळ्यामध्ये सर्वांचंच आरोग्य सांभाळलं जाईल. सर्वजणांच्याच घरात छान असे मेथीचे लाडू देखील तयार होतील. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करायला तर विसरू नका. आणि कमेंट बाजूला सरकून चॅनलला हाईप देखील, या रेसिपीला हाईप देखील नक्कीच करा. हे पहा खूप छान असे आपले मेथीचे लाडू तयार झाले. किती खुसखुशीत झालेले आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. छान गोल गरगरीत हा मेथीचा लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. तुम्ही कधी बनवता हे मेथीचे लाडू हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.
छान खुसखुशीत मेथीचे लाडू बनवून तयार झालेले आहे. वेळात वेळ माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या दुपारी 12 वाजता देखील अशीच एक पौष्टिक रेसिपी पाहूया. धन्यवाद.